छावा चित्रपटातील शेवटच्या प्रसंगासाठी अमेरिकेतील तंत्रज्ञानाची मदत घेतल्याने चित्रपट रसिकांच्या भावनांना हात घालत होता। दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा मोरसडे येथे मूळ गावी त्यांचा भव्य सत्कार केला, त्यावेळी ते बोलत होते। कोणतेही काम करताना आनंदाने आणि प्रभावशाली करण्याच्या भूमिकेतून आयुष्य जगलो। पेपर विकणं, वडापाव विकणं, आलिशान गाड्या स्वच्छ करणं असो किंवा शौचालय साफ करणं असो, या प्रत्येक कामात मनापासून आनंद घेत संबंधितांची प्रशंसा मिळवली आहे। हीच भूमिका चित्रपट दिग्दर्शनासाठी देखील कायम ठेवल्यानं टपाल, लालबागची राणी आणि आता छावा चित्रपटाचे दिग्दर्शन करताना कायम ठेवल्यानं छावा चित्रपटाचं प्रचंड यश आणि प्रभाव जनमानसावर दिसून येतो आहे आणि चित्रपट ही सर्वांची चर्चा होऊ शकली, असं प्रांजळ मत पोलादपूर तालुक्यातील मोरसडे गावातील भोसाडवाडी येथे भव्य सत्कार प्रसंगी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्यक्त केली। पोलादपूर शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी चित्रपट दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत सत्कार करण्यात आला। मोरसडे या मूळ गावी उतेकर भावकी, कांगोरीगड माध्यमिक विद्यालय आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या वतीनं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची पायी चालत भव्य सवाद्य मिरवणूक करण्यात आली। उतेकर कुलदेवता मंदिरासमोर सभागृहामध्ये लक्ष्मण उतेकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर श्रीकांत उतेकर, भिवा उतेकर, तुकाराम उतेकर, तुकाराम केसरकर, अनिल मालुसरे, गणपत उतेकर, चंद्रकांत केसरकर, दशरथ घाडगे, कृष्णा सणस, कांगोडीकर माध्यमिक विद्यालय सुभाष ढाणे, विजय दरेकर, दत्ता उतेकर तसेच लक्ष्मण महाराज खेडेकर बुवा आदी मान्यवर उपस्थित होते। की अशा पद्धतीने त्रिलोकामध्ये ज्यांनी झेंडा फडकवला, एक सामान्यातला सामान्य शेतकऱ्याचा कुटुंबामधला मुलगा आहे आणि वेगवेगळ्या गुणाच्या माध्यमातून कष्ट करण्याची वृत्ती, की लहानपणापासून त्यांनी कष्ट केलं। इकडे बाबांच्या बरोबर शेतामध्ये कष्ट केलेलं आहे, काकांच्या बरोबर मुंबईला गेल्यानंतर वेगवेगळी कामं केली। अगोदर यांचा माझा घनिष्ठ संबंध, कारण बघा तीन मुलगा तिन्ही देव जैसे परब्रह्माचे ठसे जगी सूर्य तैसे प्रगटली। तुकाराम दादांनी सांगितलं, उतेकर परिवाराचा छावा, ज्यांनी छावा पिक्चर गायला ना दादा, ज्या दिवशी महाशिवरात्र होती आणि मी गिरनारच्या पायऱ्या जवळजवळ अख्खं जग फिरलोय, पण इतकी माणुसकी, इतकं प्रेम, इतका आपलेपणा हा आपल्या भागाशिवाय कुठेच नाही। आणि 1500 लोक, जो शेवटचा सीन आहे जिथे संभाजीराजांना पकडतात, कॅप्चर करतात, त्याचं शूट चालू होतं आणि तिकडे काही अमेरिकेतले आणि लंडनचे टेक्निशियन्स होते आमच्या बरोबर। शूटिंग संपलं आणि भरत आणि सर, सूर्यवंशी सर वगैरे सगळे निघाले आणि जाता जाता भरत मागे आला माझ्याकडे आणि म्हणाला, भाऊ शेट हा आहे काय? म्हटलं शेट तो नाही, शेट आपण आहोत, तो आपल्यासाठी काम करतोय। असे काम त्यांनी केले। एवढंच नाही तर बाथरूम साफ करण्याचंही काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजे कुठल्याही कामामध्ये कुठल्याही प्रकारची न्यूनगंडता न बाळगता हे काम त्यांनी केलेलं। म्हणजे शून्यातून आज वडापाव विकण्यापासून ते एका भारतीय चित्रपट सृष्टीतील 7 नंबरचा सर्वात यशस्वी चित्रपट, या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे काम त्यांनी म्हणजे केलेले आणि हे यश जे आहे, हे यश मिळवण्यासाठी खूप मेहनत, संघर्ष, जिद्द, चिकाटी या गोष्टीची आपल्याला त्यांच्याकडे बघितल्यानंतर या गोष्टी किती महत्वाच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये। तयाचा हरिक वाटे देवा, धन्य माता पिता तयाच्या, ज्या माता पित्यांच्या पोटी लक्ष्मणदादांनी जन्म घेतला। कारण आपण जर पाहिलं तर त्यांचे वडील या ठिकाणी अगदी या रस्त्यानं ये जा करत असताना सातत्यानं ते आपल्याला पाहायला मिळायचे। कधी मशीनच्या मागं, कधी काही शेतीच्या कामानिमित्त, आणि अशा एका शेतकऱ्याचा मुलगा अखंड जगाच्या सिनेसृष्टीवरती आपल्या नावाचा ठसा उमटवतो, ही आपल्यासाठी असणारी स्वाभिमानाची गोष्ट आहे। कारण लक्ष्मणदादांनी आपल्या आयुष्यामध्ये जे जे काय कार्य केलं, जे जे काय कामं केली, ते आता आयोजकांनी या ठिकाणी त्यांचा सर्व प्रवास आपल्याला सांगितला की अगदी कमी दर्जाचं काम करताना सुद्धा त्यांनी कधी मनामध्ये शंका बाळगली नाही, कधी संकोच बाळगला नाही। आणि याचंच कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं जे म्हणतात। कारण त्यांनी 2 चित्रपट तयार केले, त्या 2 चित्रपटामध्ये हवा असं यश या ठिकाणी प्राप्त जरी झालं नसलं तरी त्यांनी त्यांची जिद्द सोडली नाही।
आणि जिद्द न सोडल्यामुळं आज छावा चित्रपट तयार करून की ज्या चित्रपटाचा अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण जगामध्ये आज नावलौकिक होतोय. हे गाईड सगळे येतात, बाबा गाईड पाहिजे का, गाईड पाहिजे का, कारण गड किल्ले फिरणं हे आमचा आम्ही जीवनातला एक शौक एक हे करून घेतलेला आहे, सातत्याने आम्ही असतो. त्या गाईडनं त्या लोकांना माहिती देत असताना त्याचा शेवट असा तो करत होता आणि मी ते बाजूला उभं राहून ऐकत होतो की तो त्या लोकांना असं सांगत होता की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काय कष्ट सहन केले, जे काय संघर्ष केला, तो संघर्ष लक्ष्मण उद्देकर यांनी अतिशय सुरेख असा मांडलेला जगासमोर. परंतु लक्ष्मण उद्देकरांना आपल्या सर्वांच्या माध्यमातून एक विनंती करू की रायगडावरती जो शेवटचा प्रसंग घडला, ज्या फुटल्याच्या डोंगरावरनं तोफा टाकल्या, दारू कोठार जाळलं आणि त्याच्यानंतर वाघ दरवाजाच्या मार्गानं साहेबाईने राजाराम महाराजांना सुरक्षितपणे तिकडून काढले. तिकडून मला तरी असं वाटतं की तो प्रवास कांगोरीगड ते झुंजीचा किल्ला असा होता आणि त्याचं म्हणणं असं होतं की लक्ष्मण उद्देकरांना सांगा की धर्मवीर संभाजी महाराज हे जगाच्या समोर जे वेगळ्या पद्धतीने मांडले होते त्याची दुरुस्ती करून आपण जगासमोर मांडलंय आणि आता लक्ष्मण उद्देकर